जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा. आज दोन तहसील कचेरी येथे MIDC कुरकुम येथील जी कंपनी आहे त्या कंपनीच्या कंपनीमधील काही कर्मचारी आहेत, बऱ्याच वर्षापासून काम करता येते, तर त्यांना कंपनीने कंपनीतून सेवेतून काढलेलं आहे. तर कशासाठी काढले, का काढलं, त्यांची ग्रॅज्युटी, त्यांचा पेमेंट वगैरे त्यांना मिळावं यासाठी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत सरोदे व त्यांचे सहकार्य सर्वजण या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. तर आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया. महेंद्र शिवभारे. हां, बरं, कशासाठी आंदोलन सुरू केलं, काय कारण काय? कामावरनं काढलं आम्हाला, त्यामुळे चालू केलं. कुठल्या कंपनीचं नाव काय? इको कंपनी. किती सालापासून होते? 2016 पासून 8 वर्ष काम केले. बरं, नेमकं तुम्हाला कामावून कमी करण्याचं काय त्यांचं कारण काय दिलं असेल ना? नोटीस वगैरे काय असेल का? नाही, काय नाही म्हणले, कंपनी नाही का चालला नाही आमची. लक्ष्मण सर होते पुण्याचे. बरं, त्यांनी म्हणले तोवर दुसरीकडे कामं करा. हो, कंपनी चालला नाही, काय नाही. हो. आम्ही गेलो दुसरीकडे कामाला, डायरेक्ट मग आलो 3-4 महिन्यांचे डायरेक्ट कामावरनं काढून टाकला. हां, त्यांनीच म्हणलेले कामाला कामदार लोकांना कुणाला काढणार नाही, काय नाही. बरं, आणि त्यांनीच काढलं. मग आता तुमच्या म्हणजे आता नेमकं मागणी काय तुमची? कामाला घ्या म्हणून आहे का पैसे द्या? आमची काय असेल ती ग्रॅज्युटी मिळावं. बरं, कामावरनं काढले जेवढं. किती वर्षाची? तर काय 7-8 वर्ष. कुणी 10 वर्ष काम केले. बरं, हे सगळं सहकारी. हां, बोला ताई, तुमचं नाव सांगा. मनीषा सोनवणे. काय विषय? त्यांनी काही कल्पना न देता त्यांनी आम्हाला कामावरून काढून टाकले. आमची अशी मागणी आहे की आमची ग्रॅज्युएशन आणि 2-3 महिन्याचा पेमेंट आम्हाला दिलं पाहिजे. आणि ते कारण सांगतात कंपनी चालत नाही, पण त्यांनी जास्त पेमेंटवाले लोक कामाला ठेवले, तर आम्हाला कमी पेमेंट असून सुद्धा आम्हाला कामाला काढले. अच्छा, तेवढं त्यांनी पूर्ण करावं. अच्छा, तुमचं नाव सांगा. जगताप. की काय आमच्या तुम्ही कंपनीत कामाला होता? 10 वर्ष काम केलं. 10 वर्ष आणि अचानकच काढून टाकलं. अचानक काढलेलं? हां, ते काय सांगतात आधी की आम्हाला 3 महिने आधी सांगू शकतो, पण त्यांनी काय 3 महिने सांगितलं नाही. डायरेक्ट आल्या, आमच्या खोट्या सह्या घेतल्या, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. हां, आणि अचानकच काढून टाकलं. हां, आणि यायचं नाही उद्यापासून. निवेदन वगैरे दिले का? हो, पाठवले. हो, 2-4 वेळा लेटर पाठवले, पण ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमची बिकट परिस्थिती आहे, त्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही असं म्हणतात. भारत सरोदे, मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटना दौंड तालुका अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक. या दौंड कुरकुम MIDC मध्ये ईशा ॲग्रो इफको ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून दौंड शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील जे काही कामगार काम करत होते, ह्यांच्यावर या कंपनीने सातत्याने अत्याचार अन्याय केलेला आहे. या कामगारांना गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारची हातामध्ये नोटीस न देता त्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकलेलं आहे. आणि काढून टाकल्याचं कारणसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं ठोस सांगितलेलं नाही. आणि ह्यांना ज्यावेळेस आम्ही विचारणा करण्यासाठी ह्या कामगारांनी गेले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कंपनी बंद करायची, कंपनी चालत नाही, ह्या कारणाने त्यांना काढून टाकलेलं आहे. परंतु कंपनी सध्या चालू आहे, कंपनीचं प्रोडक्ट सध्या चालू आहे, मग ह्याच कामगारांना कशासाठी काढून टाकलं, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या माध्यमातून कंपनीला आणि तहसीलदार साहेबांना 2 वेळा निवेदनं दिलेले की जर या लोकांचे प्रश्न सुटले नाही, 8 ते 10 वर्षापासून हे कामगार या कंपनीमध्ये काम करतात आणि कायदा काय सांगतो की 1972चा कायदा, पेमेंट ऑफ कायदा, आपल्याला माहिती ग्रॅज्युटी पेमेंट कायदा 1972 नुसार की एखाद्या कामगाराने जर 5 वर्षाच्या पेक्षा जास्त काम केलं, कुठल्याही प्रकारचा ब्रेक न घेता, तर त्याला कुठल्याही कंपनीकडून
तडकाफडकी काढलं जात नाही. बरोबर. दुसरी गोष्ट की जर काढत असताना कारणे द्यावं लागते आणि जर काढून टाकलं तरी त्यांना राहिलेली ग्रॅज्युटी बरोबर. संपूर्ण ग्रॅज्युटीची रक्कम त्यांना द्यावी लागते आणि त्यांचा राहिलेला पेप द्यावा लागतो. परंतु अशा पद्धतीने त्यांनी कुठलंच काम केलेलं नाही. त्यांची ग्रॅज्युटी दिलेली नाही, त्यांना पेप दिलेला नाही, त्यांचा पगार दिलेला नाही. अशा पद्धतीने त्यांना तडकाफडकी काढून टाकलं. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आवाज उठवला. मला त्यांनी उत्तरं दिली की आमची कंपनी ढबघाईला आलेली आहे, चालत नाही. परंतु हे उत्तर ठोस मला वाटतं की हे उत्तर नाही, हे त्यांच्या पळवाटा आहेत आणि म्हणून ह्या पळवाटा त्यांनी थांबवल्या पाहिजेत. आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. या मी कंपनीला सुद्धा इशारा देतो, तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगतो की या संदर्भामध्ये या कंपनीला ताबडतोब तुम्ही कळवा आणि कायद्यानुसार त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावीच लागेल. हा कायदा आहे आणि मी सांगत नाही, कायदा सांगतोय आणि म्हणून तुम्ही त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावीच लागणार आहे. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युटीची रक्कम देत नाही कंपनी आणि त्यांना कामावर रुजू करून घेत नाही आणि त्यांचा पेमेंट देत नाही किंवा त्यांचे पेप देत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. हे एक दिवशी आंदोलन जरी असलं तरीसुद्धा भविष्यकाळामध्ये पुढच्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉंग लाईन म्हणजे जर अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी कंपनी जबाबदार राहील. उपअभियंता MIDCचे हे जबाबदार राहतील, तहसीलदार साहेब जबाबदार राहतील, कारण या प्रमुख हे तहसीलदार आहेत. यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, कंपनीला बोलवलं पाहिजे आणि कंपनीला विचारलं पाहिजे की तुम्ही त्यांना कामावरून टाकत्या वेळेस त्यांच्या ग्रॅज्युटी दिली का. नाही दिली असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. म्हणून अशा कंपन्यांच्या विरोधामध्ये ठामपणे या ठिकाणी आम्ही उभे राहून त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा पवित्र आता आम्ही घेतलेला आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी ज्या MIDC मधील ईशा ॲग्रो इफ्को कंपनी आहे आणि या इफ्को कंपनीमधून 6 कामगारांना त्यांनी तडकाफडकी कुठलीही हातामध्ये नोटीस न देता त्यांनी कामावरून काढून टाकलेलं आहे, कामावरून कमी केलं. प्रथम याचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण कंपनीला माहित असलं पाहिजे की कामगार कायदा काय आहे. कामगार कायदा ग्रॅज्युटी पेमेंट कायदा कलम 1972 नुसार की जे कामगार 5 वर्षे कंपनी ब्रेक न देता जर काम करत असेल तर त्याला ग्रॅज्युटी मिळते. ही त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी असते, ही कुठल्याही कंपनीला द्यावीच लागते. त्याचप्रमाणे त्यांचा जो पेप आहे हे पेप देखील त्यांना द्यावा लागतो. परंतु असे मस्तावलेली जी कंपनी आहेत, हे कंपनी कामगारांची सतत पिळवणूक करतात. त्यांना वेळेवर पेप दिला जात नाही, त्यांची ग्रॅज्युटी दिली जात नाही आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी 8-8, 10-10 वर्षे या ठिकाणी काम केलं नाही काही कामगारांनी. आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्या लोकांनी त्या कंपनीमध्ये काम केलं नाही, किमान 5 वर्षापूर्वील कामगारांना 1972 पेमेंट कायद्यानुसार ग्रॅज्युटीची संपूर्ण रक्कम दिली पाहिजे. परंतु तिथले कंपनीचे चालक मालक काय म्हणतात की आमची कंपनी डबघाईला आलेली आहे, चालत नाही, त्याच्यामुळं आम्हाला पैसे कमी पडतात, आम्हाला देता येत नाही. ह्या पळवाटा काढून कामगारांना कामावरून कमी केलं जातं, कामगारांना कामावरून काढलं जातं. हा कामगार होणं हा मोठा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा
लढा उभा केलेला आहे. या कंपनी चालक मालकांना मी एक इशारा देतो, निवेदन करतो की कायद्यानुसार तुम्हाला ह्यांचा ग्रॅज्युएटीची संपूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. आणि असं जर तुम्ही जर नाही दिली तर तुमच्या विरोधामध्ये आम्हाला कोर्टात जावं लागणार आहे. वेळ प्रसंगी MIDC मध्ये येऊन तुमच्या कंपनीला टाळे ठोकायचं काम आम्ही करणार आहोत. आणि या कालावधीमध्ये जर कुठलाही अनुचित प्रकार घडला, कुठलेही वातावरण निर्माण झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, तुम्ही जबाबदार राहताल. हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना देखील दोनदा निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्याकडून मला एकदाही उत्तर मिळालेलं नाही. कंपनीकडून दोनदा उत्तरं मिळालेली आहेत आणि त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी पळवाटा काढलेला आहे, थातुरमाते उत्तर दिलेले आहेत. कंपनी चालत नाही, कंपनीचं प्रोडक्ट होत नाही आणि अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून तहसीलदार साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की साहेब, या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं. या कंपनीच्या मालकांना बोलावून समक्षपणे त्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका सुधारून त्यांना इशारा दिला पाहिजे की त्यांचं जे राहिलं पेमेंट आहे आणि ग्रॅज्युएटीची संपूर्ण रक्कम दिली पाहिजे. ते भीक मागत नाही, हे कायद्याने दिलेला अधिकार आहे, हा हक्क आहे. आणि हक्काचे पैसे ते मागतायत. तुम्ही तिकडे कंपनी बंद करा किंवा काही करा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु कंपनी बंद करत असताना त्याची ग्रॅज्युएटी त्यांना मिळाली पाहिजे. तुम्ही सांगताय की आम्हाला कंपनी बंद करायची, कंपनी चालत नाही, 4 कामगार काढतायत, दुसरे 4 नवीन कामगार त्या ठिकाणी भरतायत. हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून तुमची ही चालबाला आम्ही खपून घेतली जाणार नाही. आता जरी केलेलं असेल, ही धरणी आंदोलनं लोकशाहीच्या सनदशील मार्गाने चालू आहे. पुढचे आंदोलन तीव्र होतील याचे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तीव्र आंदोलन करायचं जर झालं तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या घाबरणारी माणसं नाहीत, आम्ही कुणाला घाबरणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन अशा स्वरूपात करू की आमच्यावर केसेस जरी झाले तरी आम्ही कुणाच्या बापाला देत नाही. आमच्यावर आतापर्यंत बरेचसे केसेस आहेत, मोठमोठे आंदोलनं केलेले आम्हाला अनुभव आहेत, बरेचसे मोठे आंदोलनं केलेले आहेत. त्या आंदोलनामध्ये आमच्यावर अधिकार, या अधिकाराचा वापर करून आम्ही आंदोलनं करतोय. आम्ही कुणाच्या बापाला देणारे माणसं नाहीत. आणि म्हणून MIDCच्या लोकांना सुद्धा सांगतो